हे नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे राजदीप सर. तुम्ही पाहत आहात स्वराज्य अकॅडमी विटाचं दीप विन युट्यूब चॅनल. मी आज हा व्हिडिओ बनवायचं कारण काय की 2 नोव्हेंबर 2026 रोजी म्हणजे आजच थोड्या वेळापूर्वी जेईनं अजून एक अपडेट दिलेला आहे आणि त्या अपडेटमध्ये त्यांनी जे व्हर्च्युअल कॅल्क्युलेटरचे नोटिफिकेशन दिलेलं, व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर अलाउ केलेलं ते कॅन्सल केलेलं आहे. त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या पाठीमागे तुम्हाला जी पीपीटी दिसते ती मी 8 तासापूर्वी रेकॉर्ड केलेलं होतं. त्याच्यामध्ये मी स्वतः लिहिलेलं आहे की ऑन स्क्रीन व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर उपलब्ध असेल आणि ते होतं आज सकाळपर्यंत. पण थोड्या वेळापूर्वी 2 नोव्हेंबर 2026 ला म्हणजे आजच थोड्याच वेळापूर्वी जेईनं अजून एक नोटिफिकेशन दिलेलं आहे. यू कॅन सी हिअर जेईनं नोटिफिकेशन दिले काय 2 नोव्हेंबर 2025 ला. सुरुवातीच्या पॅराग्राफ मध्ये त्यांनी एक्झाम बद्दल बोललेलं आहे, त्यात काय चेंज नाहीये. पण इथं सरळ दिलेलं आहे इन द अपेंडिक्स 7 इन द अपेंडिक्स 8 ऍक्च्युअली अपेंडिक्स 8 मध्ये म्हणजे इन्फॉर्मेशन बुलेटिन जर तुम्ही पीडीएफ डाउनलोड केली असेल त्याच्यामध्ये क्लिअर त्यांनी दिलेलं आहे अपेंडिक्स 8 द इन्फॉर्मेशन बुलेटिन फॉर जेईई मेन 2026 CBT which has been uploaded on NTA's official website. It has been mentioned that an on-screen standard calculator will be available during computer based test. म्हणजे काय की त्यांनी सांगितलेलं की कम्प्युटर बेस्ड टेस्टला ऑन स्क्रीन कॅल्क्युलेटर अलाव असेल. पण however यांनी इथं हायलाइट पण केलेलं आहे however this feature forms part of generic test conducting platform and does not apply JEE mains conducted by the NTA and the use of calculator in any form is not permitted in this examination. आता मित्रांनो मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो काय सीन झालेला आहे. झालंय असं की JEE एक्झाम ही गव्हर्नमेंटची एक्झाम आहे, म्हणजे IIT मध्ये जाण्यासाठी एक्झाम असते. या एक्झामचं पूर्णपणे एक राजपत्र असतं. या एक्झामचे GRs असतात. या एक्झाम संविधानाच्या कायद्याअंतर्गत घेतल्या जातात आणि त्यात ऑलरेडी कायदा असा केलेला आहे की JEE सारख्या एक्झाम मध्ये कॅल्क्युलेटर यूज करणं अलाउड नाहीये. मग ते कोणत्याही फॉर्मचं त्या कायद्यात काही मेन्शन केलेलं नाही. NTA ला हे आता लक्षात आलंय, आजच तरी बरं लगेच लक्षात आलं आणि त्यांनी क्लिअरिफाय केलेलं आहे की कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेटर यूज करायला अलाउड नाहीये जे की आपल्या कायद्याच्या पलीकडे जाईल. ओके, सो इट हॅज बीन क्लिअर्ड नाव. It has been cleared now that student cannot use any kind of calculator, either it is official, either it is offline or physical calculator or virtual calculator. कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेटर अलाउड नाहीये. ठीक आहे, मला या ठिकाणी NTA ला एक मेसेज द्यायचा आहे. वेक अप टू रियालिटी यार. दरवर्षी काही ना काही एक्झामच्या अगोदर NTA ला गोंधळ करायचा असतोय, विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा असतोय. ह्या वर्षी सुद्धा त्यांनी तेच केलेलं आहे. चला ते जाऊ दे, NTA ला दोष देत बसण्यात काही अर्थ नाही. तुम्हाला मी इथं ऑफिशियली काही माहिती देऊ इच्छितोय की नक्की झालंय काय आणि आता यात काय काय बदल होणार आहे. ठीक आहे, तर इन्फॉर्मेशन बुलेटिन जर आपण बघितली तर इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये काहीही बदल नाहीये. इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये फक्त कॅल्क्युलेटर वाला पार्ट त्यांनी कॅन्सल केलेला आहे. कॅल्क्युलेटर इज कॅन्सल्ड. ओके, व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर नाहीये. व्हर्च्युअल कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड. नो फिजिकल कॅल्क्युलेटर इज ऑल्सो नॉट अलाउड. फिजिकल कॅल्क्युलेटर इज ऑल्सो नॉट अलाउड म्हणजे तुम्ही कोणत्याही प्रकारचं कॅल्क्युलेटर घेऊ शकत नाही. ठीक आहे, आज दिवसभर जेव्हा मी मुलांमध्ये ही चर्चा केली, आमच्याकडे सुद्धा JEE चे क्लासेस होतात, आम्ही सुद्धा JEE चे विद्यार्थी आहेत आमच्याकडे, आम्ही JEE च्या विद्यार्थ्यांना टीचिंग करतो, कोचिंग करतो. त्या विद्यार्थ्यांना जेव्हा आम्ही न्यूज सांगितली बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात खूप चांगली भावना आली, काही विद्यार्थ्यांच्या मनात वाईट भावना आली. काही विद्यार्थी म्हणले की चुकीचं आहे हे, काही विद्यार्थी म्हणले बरोबर आहे. पण बऱ्याच विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारचा संभ्रम निर्माण झाला. ठीक आहे, की एवढं आपण 1-1.5 वर्ष झाला अभ्यास करतोय, प्रॅक्टिस करतोय आणि आता ऐन टाइमला JEE सांगते कॅल्क्युलेटर यूज आहे, परत थोड्या वेळात सांगते कॅल्क्युलेटर यूज नाही, म्हणजे चाललंय काय. ठीक आहे, तर माझं विद्यार्थ्यांना एक सजेशन असेल की तुम्ही NTA कोणत्याही न्यूज पासून संभ्रमावस्थेत जाऊ नका. NTA ची ही दरवर्षीची सवय आहे, अपडेट्स येत राहतात. NTA बऱ्याच गोष्टी देतं, पण समहाव मला असं वाटतं की NTA ने एक मोठासा छानसा सुंदर नाही म्हणते ना, छान असा एखादा कायदेतज्ञ किंवा वकील त्यांनी हायर केला पाहिजे आणि त्याला विचारूनच त्यांनी काय ना काय नोटिफिकेशन जारी केलं पाहिजे. कायद्याच्या चौकटीत राहून नोटिफिकेशन दिलं पाहिजे जेणेकरून मुलांमध्ये, पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होणार नाही.
ओके. दुसरा पार्ट विद्यार्थ्यांनो, आपली एक्झाम खूप जवळ आलेली आहे. एवढ्या कमी वेळात आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास करायचा, आपला फोकस पूर्ण अभ्यासावर असला पाहिजे. तुम्ही फक्त एकच डोक्यात घ्यायचं की फॉर्म भरायचा आहे, फॉर्म सक्सेसफुली भरून झाला की देन गो टू द स्टडी हॉल, गो टू युअर स्टडी रूम, लॉक युअर सेल्फ, लॉक करा स्वतःला आणि एवढा अभ्यास करा की मागल्या 1.5-2 वर्षाची आपली जी मेहनत आहे त्या मेहनतीने रंग दाखवला पाहिजे आणि आपलं सिलेक्शन झालं पाहिजे. ठीक आहे. सो वन्स अगेन इट इज ऑफिशियली अनाउन्स्ड दॅट calculator, any kind of calculator is not allowed in JEE Men's Exam 2026. That's it. Okay, all the best. अभ्यास करत राहा. जेई आहे, NTA आहे, थोडस म्हणजे तुम्हाला माहित आहे की भारतातली सगळ्यात म्हणजे वन ऑफ द टफेस्ट एक्झाम आहे ना. यू कॅन नॉट रिले ऑन नोटिफिकेशन, यू हॅव टू स्टडी, फोकस ऑन युअर स्टडी. टीचर्स विल inform you day by day, time to time. Okay, thank you so much.